आपल्यासाठी सहकार्य म्हणजे जसं तुम्ही स्वतःचा हक्क मानत बजावते तसं हे संघटना हे आपल्या कर्मचारी आणि आपला जो असेल म्हणजे आपण आणून त्याच्यामध्ये कर्मचारी घालून आपण त्याच्यासाठी युनियन असते तर आपली भावना कुठेतरी मांडली पाहिजे. सिंगल आपण आपला आवाज संघटनेने कोणत्या तरी ड्रायव्हर साठी कोणती तरी संघटना लढत आहे का? मॅनेज होणाऱ्या संघटना आहे. आम्हाला स्वतः मॅनेज करत होते स्टारबक्स मध्ये. आता पुरे आले सर महिंद्रा झाले सरायला माहिती जे महिंद्राच्या नावावर यायचं पण आपली सेन खाजी नेत नाही कारण मी ड्रायव्हरने मला ड्रायव्हरने का तकलीफ पाहिजे म्हणून त्यांनी लिहिले. आमचे ड्रायव्हर गुलाम आहे. वाईट वाटून घेऊ नका. मानसिक गुलाम आहे. तुमची स्वतःची गाडी आहे तुम्ही स्वतःचा व्यापार करा पण आमचे ड्रायव्हर गुलाम आहे. एक जर 10,000 पगार मिळवला दुसरा 8,000 द्यायला तयार होते. इकडं नाही दारू नाही त्याच्यानं तिकडं 4 बंपर घेऊन रोडनं गाडी आली तरी चालते. लोकांनी धोक्यात टाकते स्वतःचा जीव धोक्यात टाकते असे ड्रायव्हर आहे. तर आपण ड्रायव्हर आयोगाची लढाई लढत आहोत. त्याच्यासाठी ड्रायव्हर जागरूकता जरुरी आहे. ड्रायव्हर आयोग जर झाला ना भाऊ जेव्हा रेल्वेच्या ड्रायव्हरने पगार आहे ना तेव्हा आपल्याला भेटू शकते. आपणही सेंट्रल गव्हर्नमेंटचा हक्क मागू शकतो कारण का तेही दळणवळण करते आपणही दळणवळण करते. ते मार्गावर चालते आपण लोकांना वाचवत चालतो. त्याला काही वाचवायचं नाही काही त्याला काही सिग्नल कळत नाही. तो 1000 किलोमीटर चालते इकडे पा तिकडे पा असा मागं पुढे पा लागते. साधारण बाईक चालवा पहिले आपले इन्कमचे कागद तयार करणे आवश्यक आहे आजच्या तारखेत. हे लोक विचार करा का मी इन्कमच नाही आली मी तर 2,000 रुपये महिना कमवतो 5,000 कमवतो मी कशाला ते पाहिजे मला. सरकारी कागद असल्यामुळे तुम्हाला याची गरज नाही पडत. म्हणजे समजा आता तुम्ही मालक आहे तुम्ही कोणाला वर्करला ठेवलाय त्याचे आरटीआय रिटर्न असेल तर त्याला गरज नाही यायला कोर्टात. त्याला तर फक्त गव्हर्नमेंटचा कागद दाखवला ते सफिशियंट आहे नाही का. हे आमची जे फाउंडेशन आहे हे प्रत्येकाला अवेअरनेस याच्यासाठी देऊन राहिले की जागरूकता देऊन राहिले का तुम्ही आपले स्वतःचे कागद बनवा. पुन्हा काही कंपन्यामध्ये आपले कामगार काम करते तिथं कसं आहे ते आता ड्रायव्हर माणूस आहे काही दिवस इथं काही दिवस तिथं काम करते. तर ते काम करणारे जितके वर्कर आहे आपले म्हणजे जे सभासद आहे त्यांच्यासाठी आपण हक्काची लढाई करून लागलो किंवा कोणी असे गैरकायदेशीर उठला सुटला जर कळते तू आणा नाही असं म्हणणारं थोडंसं बंद झालं पाहिजे. तुम्हालाही माहित आहे हा सगळं प्रकार चालते. आता समजा खदान मनी म्हणा किंवा जे काही मलमूर्ती याच्या कामगार आहे ते कर्मचारी कामं करतात त्यांना कधी बी 1 दिवस 2 दिवस नाही आला तर मालक सुद्धा म्हणते भाऊ तू उद्यापासून येऊ नको ही गरज नाही आम्हाला. असं उठलं सुटलं होऊ नये म्हणून आपल्या संघटना राहते. 4 लोक जे पदवी म्हणजे हे त्यांच्याकडं ज्याचे पॉवर आहे ते जर त्याला मालकाला जाऊन भेटले मग त्याला सांगितलं का बाबा असं करू नको कोणाला बी उठलं न काढलं असं नाही. कायद्यात तरतूद आहे काही काढताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या नाही केल्या पाहिजे हे जर हे लोक सांगतील आणि नाही ऐकलं तर माझ्याकडे येतील जर वकील नात्याने मी त्यांनी जर नोटीस देईन तर त्याच्यावर सहज जप्त कर. तर याच्यासाठी संघटनेत तुम्ही सामील व्हा. तुम्हाला जर वाटते की संघटनेसाठी आम्हाला नाही जायचं पण तुम्ही स्वतःचे कागद जरी तयार करा आणि संघटना तुम्हाला ग्रुप इन्शुरन्स काढून देणार आहे. जे काही ते तुमच्याच पैशाने निघणार आहे ते काही वेगळ्या पैशाने नाहीये. हे तुम्ही जे सभासद म्हणून फी देता त्याच्यातूनच आम्ही ते करणार पण तुमच्या फॅमिलीला सेक्युरेट करायचं हे सगळ्यात मोठा त्यांचा उद्देश आहे की तुमच्या नंतर तुम्हाला जर काही अडचण असली त्याच्यानंतर जे काही लढाई करायची आहे त्याच्याकरता हे फाउंडेशन तुमच्यासाठी हे ग्रुप इन्शुरन्स काढून देणार आहे. गव्हर्नमेंटच्या खूप सारे स्कीम आहे त्याच्या आपण उपयोग घेत नाही त्याच्या संबंधित तुम्हाला ते सगळी माहिती देणार आहे. त्यासाठी ड्रायव्हर आयोग बी जरुरी आहे कारण का ड्रायव्हर आयोग झाल्याबरोबर आमची लढाई जाईल का सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेचा ड्रायव्हर कोर्टात डोळते ना रेती डोवारते ना लोहा डोवारते ना आमचा बी ड्रायव्हर डोवारते. तो 12 टन डोवारते तो 200 टन डोवारते पण आम्हाला बी तेवढंच पगार पाहिजे कारण का आम्ही तेच काम करत आहोत. आम्ही पण मागणी मागू त्याच्यासाठी माहिती आहे का एकता गुलामगिरीची मानसिकता बाहेर काढा. आपल्यामुळे मालक आहे मालकामुळे आपण नाही. आता शिकलेले आहोत आपण विचार करू शकतो कायदे वाचू शकतो. एकूण एक गोष्ट मोबाईलवर हातामध्ये संविधान आहे आपल्या हातामध्ये पण आपण त्याचा उपयोग घेत नाही. आपण व्हिडिओ पाहतो रील्स पाहतो. तुम्ही कधी विचार केला का तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण आहे त्या गोष्टीची त्याच्यात आहे म्हणून एका मिनिटात सोल्युशन भेटलं. तसंच तुम्हाला जे बी अडचण असेल त्याचे सोल्युशन राहते तर आपण ते सर्च करत नाही. आपण त्याला रील पाहतो व्हिडिओ पाहतो सगळ्या फालतूच्या गोष्टी करतो
जे अडचण असते त्याच्या बाबतीत कधी विचार करत नाही. जागरूकता जरुरी आहे. एक मला आणखी एक सांगायचं होतं, मी आता 1 वर्षा पहिले एक केस केली. आता आपल्याला इतकंच माहिती आहे की आपल्याला ड्रायव्हर लोकांना पैसे कशात भेटते, 2 गाडीची ठोस झाली, ऍक्सिडेंट झाला, मेला, त्याच्यातच भेटते, हे लोकांना माहिती आहे. पण जर ड्रायव्हरले गाडीवर असताना हार्ट अटॅक आला, उष्णघाताने मेला, या तो गाडीहून उतरून लगीला गेला आणि तिथं साप चावला, किंवा रस्ता क्रॉस चाय प्यायला जात आहे, रस्ता क्रॉस करताना तुम्ही उडवलं आणि गाडी पळून गेली, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला क्लेम करता येते. म्हणजे लोकांना गैरसमज आहे की फक्त गाडीनं ठोस मारली तरच पैसे मिळते. चुकीचं आहे मिस्टर शेठ. अशा कंडिशन मध्ये तुम्ही क्लेम मागू शकता, कारण तुम्ही कामावर आहे. जोपर्यंत तुम्ही त्या गाडी घेऊन निघाले आणि तोपर्यंत गाडी त्या मालकाकडे सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू कामावर आहे. तुम्ही धाब्यावर बसलेली असाल, गाडीची सिक्युरिटी तुमच्याकडेच आहे. म्हणून ते तुम्ही कामाच्या संबंधातच त्या गाडीवर आहे, म्हणून तुम्ही कामावरच आहे. तुम्हाला काही झालं, अटॅक आला, उष्णघात झाली, साप चावला, वीज पडली, तरी तुम्ही कामावर आहे, तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की याच्यासाठी बी तुम्ही जर दुसऱ्याला कुणाला असं झालं तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही याची मदत करू. ते हेच आहे की लोकांना जागरूकता मिळाली पाहिजे. आमचे एक ड्रायव्हर गाडीवर छतावर त्यांनी झोपाचा प्रयत्न करताना जळला होता लातूरला. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर टाकलेला आहे, तो बघून घ्या. त्याची कंडिशन इतकी खराब होती, पण ह्या वीर सारथी योद्ध्याचे जे सदस्य आहेत त्यांनी त्याला जिवंत वाचवलं बी. आज चांगला तंदुरुस्त बी आहे, पण त्याला 1 रुपयाचा बी खर्च बी नाही लागला. 40% जळलेला माणूस जो वाचण्याची शक्यता नाही डॉक्टरनं सांगून दिलं होतं, तो आज जिवंत बी आहे आणि पैशाच्या त्याला हे लागला नाही. जितक्या बी स्कीम आहे सगळ्या वापरून त्याला आज जिवंत ठेवलं आहे. आजपर्यंत अशी संघटना पाहिली का?